काही महिन्यांपूर्वी गुन्हे तपासाला गती देण्यासाठी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्ह्यांचा जलद छडा लावण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कोट्यावधी रुपये खर्चून मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन खरेदी करण्यात आल्या होत्या आणि मोठ्या थाटामाटात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते या व्हॅनना हिरवी झेंडी दाखवण्यात आली होती. मात्र आज याच व्हॅनची अवस्था पाहता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अकोल्याच्या मूर्तिजापूर शहर पोलीस ठाणे या परिसरामध्ये अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन अक्षरशः बंद पडलेल्या अवस्थेत उभ्या असल्याचं चित्र समोर आलं आहे. गुन्हे तपासासाठी महत्वाची मानली जाणारी ही व्हॅन सध्या निष्क्रिय ठरत असल्याचं दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्हॅनला सुरू करण्यासाठी किंवा हलवण्यासाठी फॉरेन्सिक टीमच्या कर्मचाऱ्यांनाच प्रत्यक्ष धक्का मारावा लागत आहे. कोट्यावधी रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेल्या या वाहनांची अशी दयनीय अवस्था का झाली आहे? देखभाल आणि तांत्रिक व्यवस्थापनात नेमकी कुठे त्रुटी राहिली आहे, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहे. एकीकडे गुन्हे तपासासाठी अत्याधुनिक साधन सामग्रीवर भर दिला जात असतानाच दुसरीकडे त्याच साधनांचा योग्य वापर आणि देखभाल होत नसल्याचं हे चित्र प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. आता यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी शांबाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.